नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या या यूट्यूब चॅनलमध्ये. तुम्ही जर या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. मित्रांनो, आज आपण पाहणार आहोत TET परीक्षेत ज्यांच्यावर महत्त्वाचे प्रश्न विचारले जातात असे मानसशास्त्रज्ञ थॉर्नडाईक आणि त्यांचे सिद्धांत व उपपत्ती. चला तर मग सुरुवात करूयात. एडवर्ड थॉर्नडाईक हे शिक्षण मानसशास्त्रातील महत्त्वाचे मानसशास्त्रज्ञ होते. त्यांनी प्रयत्न व चूक म्हणजे ट्रायल अँड एरर, ज्यालाच आपण प्रयत्न व प्रमाद पद्धती असं सुद्धा म्हणतो, या पद्धतीवर आधारित शिक्षणाचे सिद्धांत मांडले. थॉर्नडाईक यांचे शिकण्याची व्याख्या. थॉर्नडाईक यांच्या मते शिकणे म्हणजे उत्तेजन स्टिम्युलस आणि प्रतिसाद म्हणजे रिस्पॉन्स यांच्यामध्ये योग्य संबंध प्रस्थापित होणे होय. सोप्या भाषेत विद्यार्थी एखादी कृती वारंवार करून योग्य उत्तर शोधतो तेव्हा शिकणे घडते. थॉर्नडाईक यांच्या प्रमुख उपपत्ती लॉज ऑफ लर्निंग. पहिला आहे परिणामाचा नियम, लॉ ऑफ इफेक्ट. ज्या कृतीमुळे समाधान मिळते ती कृती पुन्हा केली जाते. ज्या कृतीमुळे असमाधान म्हणजे पनिशमेंट मिळते ती कृती टाळली जाते. उदाहरणार्थ, विद्यार्थ्याला बरोबर उत्तर दिल्यावर कौतुक मिळाले तर तो पुन्हा अभ्यास करेल. दुसरा आहे सरावाचा नियम, लॉ ऑफ एक्सरसाइज. सराव केल्याने शिकलेली गोष्ट मजबूत होते. सराव न केल्यास ती विसरली जाते. जसं आपण म्हणतो ना की प्रॅक्टिस मेक्स मॅन परफेक्ट. उदाहरणार्थ, दररोज गणित सोडवले तर ते चांगले येते. तिसरा आहे तयारीचा नियम, लॉ ऑफ रेडीनेस. विद्यार्थी शिकण्यासाठी तयार असेल तर शिकणे सोपे होते. तयारी नसल्यास शिकणे अवघड होते. उदाहरणार्थ, भुकेल्या किंवा थकलेल्या विद्यार्थ्याला अभ्यास नीट समजत नाही. थॉर्नडाईक यांचे आणखीनही काही नियम आहेत, जसं बहुप्रतिक्रिया नियम, मल्टिपल रिस्पॉन्स. योग्य उत्तर मिळेपर्यंत अनेक प्रयत्न केले जातात. त्यानंतर आहे वृत्तीचा नियम, सेट ऑर ॲटिट्यूड. व्यक्तीची मानसिक तयारी शिकण्यावर परिणाम करते. तिसरा आहे सादृश्याचा नियम, रिस्पॉन्स बाय ॲनालॉजी. आधीच्या अनुभवावरून नवीन परिस्थितीत प्रतिसाद दिला जातो. संलग्नता नियम, असोसिएट शिफ्टिंग. एक उत्तेजन दुसऱ्या उत्तेजनाशी जोडले जाते. थॉर्नडाईक यांनी शिकण्याला वैज्ञानिक आधार दिलेला आहे. त्यांच्या सिद्धांतांमुळे अध्यापनात सराव, बक्षीस आणि तयारी यांना महत्त्व मिळाले. यानंतर आपण पाहू थॉर्नडाईक यांची संयोजनवादी उपपत्ती. थॉर्नडाईक यांनी मांडलेली संयोजनवादी उपपत्ती कनेक्शनिझम थिअरी ही शिकण्याची एक महत्त्वाची संकल्पना आहे. संयोजनवादी उपपत्ती म्हणजे काय? उत्तेजन स्टिम्युलस आणि प्रतिसाद रिस्पॉन्स यांच्यामध्ये संबंध निर्माण होणे म्हणजे शिकणे. म्हणजेच जेव्हा एखादी व्यक्ती एखाद्या परिस्थितीत योग्य प्रतिसाद देण्याचा सराव करते तेव्हा त्या दोघांमध्ये मजबूत संबंध तयार होतो. याची मुख्य कल्पना बघा. शिकणे हे SR बॉन्ड, स्टिम्युलस रिस्पॉन्स कनेक्शन याच्यावर आधारित आहे. योग्य प्रतिसाद वारंवार दिल्यास तो मजबूत होतो. चुकीचे प्रतिसाद हळूहळू कमी होतात. संयोजनवादी उपपत्तीची वैशिष्ट्ये. शिकणे प्रयत्न व चूक ट्रायल अँड एरर पद्धतीने होते. योग्य प्रतिसादाला बक्षीस मिळाल्यास संबंध मजबूत होतो. सरावामुळे शिकणे टिकून राहते. शिकणे हे हळूहळू
होत असते, म्हणजे ते ग्रॅज्युअल होते. उदाहरण, मांजराला पिंजऱ्यात ठेवले जाते आणि बाहेर येण्यासाठी ते अनेक प्रयत्न करते. शेवटी योग्य लिव्हर दाबल्यावर ती बाहेर येते. पुढच्या वेळी ती पटकन योग्य कृती करते. यामध्ये उत्तेजन पिंजरा आणि प्रतिसाद लिव्हर दाबणे यांचा संबंध तयार होतो. शैक्षणिक उपयोग, विद्यार्थ्यांना सराव दिल्यास शिकणे मजबूत होते. योग्य उत्तर दिल्यास, म्हणजे विद्यार्थ्यांनी योग्य उत्तर दिल्यावर त्याचं कौतुक करणे महत्त्वाचे आहे. शिकवताना सोप्या ते अवघड क्रमाने शिकवावे. म्हणजे संयोजनवादी उपपत्तीमध्ये शिकणे म्हणजेच उत्तेजन आणि प्रतिसाद यातील संबंध निर्माण होणे होय. ही उपपत्ती शिक्षणात सराव, बक्षीस आणि अनुभव यांना महत्त्व देते. ह्या संकल्पना समजून घेण्यासाठी आपण काही बहुपर्यायी प्रश्नांचा आधार घेऊयात. प्रश्न क्रमांक 1, संयोजनवादी उपपत्तीचा मुख्य आधार कोणता आहे? आणि पर्याय आहेत संज्ञानात्मक प्रक्रिया, उत्तेजन प्रतिक्रिया संबंध, अंतर्दृष्टी, निरीक्षण. तर याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, उत्तेजन प्रतिक्रिया संबंध. कारण शिकणे हे स्टिम्युलस रिस्पॉन्स या संबंधावर आधारित आहेत. स्टिम्युलस म्हणजे उत्तेजन आणि रिस्पॉन्स म्हणजे प्रतिक्रिया. थॉर्नडाईक यांच्या मते शिकणे कसे घडते? अचानक, हळूहळू, एकाच प्रयत्नात आणि निरीक्षणाने. तर याचं उत्तर आहे हळूहळू. शिकणे हे क्रमाक्रमाने, हळूहळू, जे ग्रॅज्युअल होत असते. ट्रायल अँड एरर या पद्धतीचा संबंध कोणाशी आहे? पॉवलॉव, कोहलर, थॉर्नडाईक, स्किनर. तर याचं उत्तर आहे थॉर्नडाईक. कारण प्रयत्न व चूक पद्धती म्हणजे प्रयत्न प्रमाण पद्धती ही थॉर्नडाईक यांनी मांडलेली आहे. खालीलपैकी कोणता नियम योग्य प्रतिसाद मजबूत करतो? तयारीचा नियम, परिणामाचा नियम, सरावाचा नियम आणि वृत्तीचा नियम. आणि याचं उत्तर आहे परिणामाचा नियम. कारण समाधानकारक परिणामामुळे प्रतिसाद हा मजबूत होत असतो. सरावामुळे शिकणे मजबूत होते हा कोणता नियम सांगतो? परिणामाचा नियम, सरावाचा नियम, तयारीचा नियम आणि संलग्नता नियम. तर याचं उत्तर आहे सरावाचा नियम. खालीलपैकी संयोजनवादाचा मुख्य घटक कोणता? अंतर्दृष्टी, एस-आर बॉन्ड, अनुकरण, संज्ञान. तर याचं उत्तर आहे एस-आर बॉन्ड. मांजर पिंजऱ्यातून बाहेर पडण्यासाठी लिव्हर दाबते हे उदाहरण कोणत्या सिद्धांताचे आहे? अंतर्दृष्टी सिद्धांत, शास्त्रीय अनुबंधन, संयोजनवादी सिद्धांत, सामाजिक शिक्षण. आणि याचं उत्तर आहे संयोजनवादी सिद्धांत. योग्य प्रतिसादाची पुनरावृत्ती का होते? शिक्षा मिळाल्यामुळे, समाधान मिळाल्यामुळे, योगायोगाने, निरीक्षणामुळे. आणि उत्तर आहे बी, समाधान मिळाल्यामुळे. लर्निंग इज कनेक्शन बिटवीन स्टिम्युलस अँड रिस्पॉन्स ही कल्पना कोणाची? स्किनर, पियाजे, थॉर्नडाईक, कोहलर. आणि याचं उत्तर आहे थॉर्नडाईक. असोसिएट शिफ्टिंग म्हणजे काय? प्रतिसाद बदलणे, उत्तेजन बदलणे, उत्तेजनाशी नवीन प्रतिसाद जोडणे, अनुभव विसरणे. आणि याचं उत्तर आहे उत्तेजनाशी नवीन प्रतिसाद जोडणे. शिकण्यामध्ये बक्षीस का महत्त्वाचे आहे? शिक्षेसाठी, प्रतिसाद कमी करण्यासाठी, संबंध मजबूत करण्यासाठी, विसरण्यासाठी. आणि याचं उत्तर आहे संबंध मजबूत करण्यासाठी. थॉर्नडाईक यांच्या सिद्धांताचा शिक्षणात उपयोग काय? फक्त निरीक्षण, फक्त सिद्धांत, सराव व बक्षीस,
फक्त वाचन? त्याचं उत्तर आहे सराव व बक्षीस. संयोजनवादी उपपत्ती कोणत्या प्रकारच्या शिक्षणावर आधारित आहे? अंतर्दृष्टी, प्रयत्न व चूक, अनुकरण, संज्ञानात्मक. आणि याचं उत्तर आहे प्रयत्न व चूक. तर अशाच प्रकारचे TET व इतरही विषयांसंबंधित व्हिडिओ पाहण्यासाठी या चॅनलला सबस्क्राईब करा. आमचे व्हिडिओ तुमच्या मित्रमैत्रिणींना शेअर करा. हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद. थँक्यू. थँक्स अ लॉट.